आजचा ट्रेंड काय म्हणून वाटतं तुम्हाला? पुढचे 10 वर्ष कोणते इंडस्ट्री आहे ते बूम करतील? शेअर मार्केटमध्ये काय करायचं याच्यापेक्षा काय नाही करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही आता रिटायर्ड आलेले जे लोक आहेत त्यांना भीती वाटतं की आजही त्यांना FD वर विश्वास आहे. त्यांना शेअर मार्केट म्हणलं त्याला असं वाटतं की हे जुवाच आहे सगळं. बरोबर. स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. आता सचिन तेंडुलकरचा मुलगा त्याला किती शिकवलं सचिन तेंडुलकरनी तरी तो डायरेक्ट नाही बनू शकत. पण काही लोकांना काय होतं ते अक्कल विकत घेतल्याशिवाय लोकांना समजत नाही. काही लोकांना म्हणजे आपण किती सांगितलं ना त्यांना ते करून बघायचं असतं. नमस्कार मित्रांनो, आजचे जे पाहुणे आहेत आपले पॉडकास्टचे हे एक मोठं नाव आहे. त्यांचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला देतो. ते एक फाउंडर आहे, चेअरमॅन आहे, मॅनेजिंग डायरेक्टर आहे भारती ग्रुपचे. भारती ग्रुपमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहे. भारती शेअर मार्केट आहे, भारती बिझनेस कन्सल्टन्सी आहे, भारती रिसॉर्ट्स आहे, भारती सॉफ्टेक आहे, आणखी भरपूर गोष्टी आहे. तर आज हा पॉडकास्ट फक्त शेअर मार्केटवर घेणार आहे. मी असे भाग आम्ही काढणार आहे कारण की एकाच पॉडकास्टमध्ये सगळे कसे घ्या हे आम्हाला कळालं नाही. तर त्याच्यामुळे आम्ही भाग वाईज आम्ही पॉडकास्ट रिलीज करतोय. तर पहिल्या भागात आम्ही शेअर मार्केट, त्याच्यात पूर्ण शेअर मार्केट, ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड, SIP सगळ्या गोष्टी याच्यात आपण कव्हर करणार आहे. आणि याचं इतकं नॉलेज तुम्हाला मिळणार आहे शेअर मार्केटचं. हा पॉडकास्ट फक्त शेवटपर्यंत तुम्ही जरूर हे बघा, कारण की या पॉडकास्टमध्ये तुम्हाला शेअर मार्केटचे जे काही कन्सेप्ट असतात ना ते पूर्ण क्लिअर होईल आणि तुमची जी भीती आहे शेअर मार्केटबद्दल ते पूर्ण निघून जाईल याची मी खात्री तुम्हाला देतो. तर विदाउट एनी वेस्टिंग एनी टाईम डायरेक्टली भेटूयात रवींद्र सरांना. नमस्कार सर, तुम्ही टाईम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डायरेक्टली तुमच्या जर्नीवरच जातो सर, कारण की खूप लोकांना तुमची जर्नी ऑलरेडी माहिती आहे. बट स्टील एक सॉफ्टवेअर इंजिनियर थ्रू एवढ्या मोठ्या साम्राज्याचे मालक आणि सगळे MD डायरेक्टर तुम्ही आहात, तर थोडीशी तुम्ही शॉर्टमध्ये तुमची जर्नी सांगा. जे की लोकांना इन्स्पायर होईल, जे की लोकांना कळेल की हां तुम्ही कसं उभं राहायचं, कसं स्वतःला ग्रो करायचं. तर थोडं शॉर्टमध्ये जर्नी सांगा. तर जर्नी सांगायचं म्हटलं तर 10वीपर्यंतचं एज्युकेशन जसं मराठी मीडियम आपल्या गावाकडची सगळी मुलं असतात, 1ली ते 4थी आपलं 4थीपर्यंत शाळेमध्ये, 4थी ते 7वी वेगळ्या शाळेमध्ये दुसऱ्या गावामध्ये, नंतर 10वीपर्यंत असं गावाकडचं जसं टिपिकल असतं आपलं तर तसं शिक्षण 10वीपर्यंत गावाकडे झालं. त्याच्यानंतर 10वीमध्ये मेरिटमध्ये आलो मी. मग हॉस्टेलला पुण्यामध्ये ॲडमिशन घेतलं. आमचं उरळी कांचन गाव आहे बोरेंदी, पुण्यापासून साधारणतः 30-35 किलोमीटर. तर ते यायला जायला लांब पडायचं म्हणून हॉस्टेल ॲडमिशन घेतलं पुण्यामध्ये 11वीला. आणि मग ते हॉस्टेलची मुलं शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची, हे करून रात्री संध्याकाळचं कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करायची. आणि माझी रूम दुसऱ्या मजल्यावरती असायची आणि मी बघायचो ते पहिल्या मजल्यावरती सगळे एकत्र बसलेले असायचे मुलं आणि मोठी स्क्रीन त्याने TV लावलेला असायचा आणि त्याच्यावरती ते सारखे आकडे हलायचे. ते लाल हिरवं सारखे लुकलुक झुकझुक बघायचो मी. मला वाटलं अगोदर लॉटरी वगैरे का काय नाही काय. तर म्हटलं बघ लॉटरी असेल हो, संध्याकाळचं चाललंय काहीतरी आपल्याला लॉटरी बिटरी लावता येईल. 2004ला हो. 2004ला मग ते पहिल्यांदा शेअर मार्केट बघितलं तर लक्षात आलं की हे गोल्ड सिल्वर ते रात्री चालायचं त्यांचं ट्रेडिंग. आज 200 मिळाले, 500 मिळाले, पिक्चरला जायचं, पार्टी करायची. ते ऐकून जरा गावाकडून आलेला माणूस कसा थोडा एक्सायटेड होतो. शहरामध्ये आल्यावरती पार्टी पिक्चर ऐकले की या सगळ्या गोष्टी. आणि ते आपल्याला असं वाटायला लागलं की याच्यासोबत आपल्याला या ग्रुपसोबत त्यांना चहा पाणी देऊन आपलं त्यांचं सगळी सेवा करून शिकायचा प्रयत्न केला. आणि मग त्यांच्यासोबत थोडेसे असं एक 10,000 रुपये अमाऊंट देऊन त्यांच्यासोबत ट्रेडिंग चालू केलं. बाबा काय करावं लागेल ते म्हणते पैसे लावावे लागतील. मग मी स्कॉलरशिप मिळाली होती मला 10वीमध्ये मेरिटमध्ये आल्यामुळे मी 3-4 ठिकाणी अप्लाय केलं होतं. ते स्कॉलरशिप मिळाली होती 30-40,000 रुपये. त्यांना दिले पैसे. मग त्यांच्यासोबत बसायचो. आपल्याला तर काही कळत नव्हतं ते सुरुवातीला. कमोडिटीपासून चालू केलं? हां, कमोडिटी मार्केटमध्ये संध्याकाळी ट्रेडिंग चालू केलं 2004मध्ये मित्रांच्या बसून. तुम्ही समजा तुम्ही गुरु, तुमच्याकडे पैसे दिले, तुम्ही करायचं आणि आपण बसायचं शेजारी. आणि शेजारी बसून आपलं ते सांगायचे आज 200 मिळाले, उद्या सांगायचे आपल्याला परत 400 मिळाले, नंतर सांगायचे 800 मिळाले, नंतर सांगायचे एकदम 3,000 रुपये गेले. आता मग म्हटलं हिशोब काढायचो, 1,000-1,500 कमवले, एकदम 3,000 घालवले. असं करत करत ते 40,000 रुपये त्यांनी 2-3 महिन्यामध्ये माझे घालून टाकले. घालवले. पण तो मग नंतर असं ते प्रॉफिट लॉस बघून मग ती सवय लागली. म्हणजे असं ना की ट्रेडिंगची सवय लागली. सवय लागली. मग मित्रांकडनं पैसे घेतले, थोडेफार नातेवाईकांकडनं पैसे घेतले, किंवा द्या तुम्हाला कमवून देतो, मार्केटमध्ये हे करून देतो. ते वय असतं ना ते की काय म्हणतात, एवढी मॅच्युरिटी नसते त्यावेळेस. फक्त आपल्याला काही ना काहीतरी एक होप असतात की काहीतरी होऊ शकतं.
तर असं मग 2-3 लाख रुपये ह्याचे त्याचे घेतले, स्वतःकडचे घालवले. परत वडिलांना त्या सांगायचो केमिस्ट्रीचे क्लास लावायचे, फिजिक्सचे क्लास लावायचे. त्यांना ते काय म्हणजे शेतकरी असल्यामुळे त्यांना जास्त हे नव्हतं, म्हणजे त्यांना काय करतोय काय त्यांना आतापर्यंत मुलगा काय त्यांना अजूनही समजत नाही काय करतो. अशा बॅकग्राऊंडमधून आपण अशा बॅकग्राऊंडमध्ये आलेलो आहे. त्याच्यामुळे कुठेतरी लॉस झाल्यानंतर मग असं वाटलं की आपण थोडंसं जरा चुकीचं करतो हे. वडील आपले एवढे कष्ट करतायत आणि ॲक्च्युअलमध्ये त्या काळामध्ये माझे वडील 15-20% पैसे आणायचे काढून माझ्यासाठी व्याजाने, म्हणजे किराणा मालाच्या दुकानदाराकडनं किंवा असं कुठले छोटे सावकार असतात गावातले याच्याकडनं 20% व्याजाने, म्हणजे जवळपास 5 महिन्यात डबल ते पैसे जातच नव्हते कधी. गावाकडचे जर खूपच जास्त टक्का नाही. आणि ते मग त्यांच्या शिव्या खाणं हे ते मी सगळं पाहिलं होतं डोळ्याने. ते एवढं मला ते सहनच नाही झालं मला की असं मी एवढा लॉस करून बसलोय. मग मी ते म्हटल्यावर आता हे केले पण आपल्याला पैसे तर इथूनच काढावं लागतील, आता हे तर घालवलेत, दुसरा आता काय मार्ग नाही. मग मी आप्पा बळवंत चौकात गेलो पुण्यामध्ये, तिथं पुस्तकं घेतली शेअर मार्केटची. आणि मग तिथे एक गोपाल गलगली नावाचे ऑथर होते पुण्यामधले, त्यांचा पत्ता पुण्यात दिसला मला. मग मी त्यांच्या पत्त्यावर गेलो घरी त्यांच्या, ते मेंदळी गॅरेज म्हणून पुण्यामध्ये एक एरिया आहे तिथं त्यांचं राहिलं होते ते. त्यांना सगळी माझी स्टोरी सांगितली, असं झालंय, एवढे लॉस केलेलं आहे मी, लोकांचे पैसे घेतलेत, बरोबर आहे. मुलं हॉस्टेलवर वागायला यायला लागली होती, बरोबर आहे, कॉलेजवर यायला लागली होती. त्याच्यामुळे काय मी जाऊन त्या एंजल ब्रोकिंगच्या ऑफिसमध्ये लपण्यासाठी आपलं बसायचं जाऊन. अशी ते सिच्युएशन होती. त्यांना सांगितलं सगळी परिस्थिती असं झालेलं आहे. त्यांनी मला सांगितलं, पण असं वाटायचं की शेअर मार्केट नाव ऐकलं होतं की शेअर मार्केटमध्ये ह्यानी एवढे कमवले, त्यांनी तेवढे कमवले, 2,000 कोटी, 10,000 कोटी, 4 लाख कोटी, वॉरन बफेट, हे ते असं सगळं ते दुनिया सगळी म्हणजे ऐकलेली होती ना. म्हणजे शेअर मार्केटबद्दल पॉझिटिव्ह पण ऐकलं होतं आणि निगेटिव्ह पण ऐकलं होतं. पण आपली मेंटॅलिटी फक्त पॉझिटिव्हच असते ना. मग मी ते एंजल ब्रोकिंगच्या ब्रांच मॅनेजर चांगला मित्र झाला होता माझा. मग त्याला विचारलं मी की कोण श्रीमंत आहे शेअर मार्केटमध्ये, आपले जसे टिपिकल प्रश्न असतात ना गावाकडचे, कोणाचं किती पैसे आहेत, कोणाचं काय आहे. तर मग त्याने असे 2-2.5 हजार कोटीचे पोर्टफोलिओ दाखवले, 1700-1800 कोटीचे. त्यांच्याकडे पूर्ण ॲक्सेस असतात, म्हणजे त्यांच्याकडे ब्रोकर. तर म्हटलं शेअर मार्केटमध्ये पैसे तर आहेत म्हटलं, हे एवढं दिसतंय म्हटल्यानंतर नाही का, ते ह्याच्यातच आपल्याला नाही. पण एखादा खचून जातो एवढा लॉस केल्यावर, घरच्यांचं बघितल्यावर की अरे एखादा आता नको बाबा, आता आपला अभ्यास करावा. बरोबर. तुम्ही तर असं आहे की नाही मला समोर जायला शिकायचं आहे, हे कशी म्हणजे मी पहिल्यापासून मी रिस्क टेकर आहे पहिल्यापासून सर. मी वन डे लाईफला बिलीव्ह करतो अजूनही सुद्धा. म्हणजे जसं मी लोकांना नेहमी सांगतो की वाघासारखं सिंहासारखं जगायचं. सिंह काय उद्याची शिकार करून ठेवत नाही. पण त्या वयात सर, आज जातो आज कसं काय ते, म्हणजे ते इनबिल्टच करायचं. 11वीचे मुलं तुम्ही बघा, 12वीचे उठ म्हणलं तर उठतात, बस म्हणलं तर बसतात. बरोबर. तुम्ही गावाकडनं येऊन पुण्यात तेव्हा लॉस घेऊन तर एखादा शांत बसतो, बाबा जाऊ दे आता आपण नाही इकडे कानाला खडा, आता इकडे जाणार नाही. बरोबर. पण तुम्ही एक जिद्द घेतली की नाही याच्यात सक्सेस होऊनच दाखवणार, आणि आज तुम्ही तर डेफिनेटली ते खूपच इन्स्पायरिंग आहे ऍक्च्युअली. मग त्यांना म्हटलं, मग ते बघितलं होतं की आपल्याला शेअर, मग करिअरसाठी हे चांगलं आहे, एवढं फिक्स झालं की हे करिअर निर्माण झाली. ते पोर्टफोलिओ मोठा बघितलं की करिअर ह्यातच करायचं, काय करेल ते पुढं काय माहिती नव्हतं, पण ह्यात करायचं. मग ते गलगली सरांकडे गेलो, त्यांच्याकडे शिकलो. त्यांना म्हणलं सर मी असे पोर्टफोलिओ पाहिले, ह्यांनी कसं काय कमवले. तर ते म्हटले सर अरे बा ते इन्व्हेस्टर आहेत, ओके, आणि तू ट्रेडिंग करतोय. त्यांनी मला सांगितलं, मग त्यांनी मला तिथे 80-20 कन्सेप्ट क्लिअर झाला ट्रेडिंग. मग तिथं मला त्यांनी 80-20चा रूल सांगितलं. ते म्हटले तू 80% लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कर, 20% अमाऊंट ट्रेडिंग कर. मी म्हटलं पण आता पैसेच नाही राहिले 80-20 करायला, बरोबर काय. त्यांच्याकडनं शिकून परत 12,000 त्यांच्याकडनंच घेतले. आणि त्यांनी मला सांगितलं बघतील असतील आता 12,000 त्यांच्याकडनं घेतले. परत जर्नी चालू केली आणि ते म्हटले तू बोलतो चांगला, म्हणजे त्यांनी मला सांगितलं तुझ्यात बोलण्याचे स्किल्स चांगले आहेत, तर तू फ्रँचायझी घे मला म्हटले शेअर मार्केटची. ओके. त्या काळामध्ये मग मी एंजल ब्रोकिंगची फ्रँचायझी घेतली वडिलांच्या नावावरती. माझं पॅन कार्ड वगैरे नव्हतं, वडिलांच्या नावावरती तो बिझनेस आज ते तसं त्यांच्याच नावावरती तो आहे. खूप मोठा झाला माझा, आज 1.5 लाख क्लायंट बेस आहे आपला, खूप मोठा, आणि करोड्समध्ये खूप मोठा बिझनेस आहे. तर ती जर्नी तेव्हापासून चालू झाली. 2008 साली मग मी फ्रँचायझी घेतली. आज तुमच्याकडे सर 1.5 लाख कस्टमर आहेत. हो, 1.5 लाख आमचे कस्टमर बेस आहे. असू द्या, 1.5 लाख कस्टमर म्हणजे काय सोपं नाही आहे, ते ट्रेडिंग करतायत. राईट. तर अशा पद्धतीने मग ती जर्नी सुरू झाली. मग तो सोबतच मग बिझनेस पण सुरू झाला माझा, आणि इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग ह्या दोन्ही जर्नी अशाच चालू राहिल्या पुढं. मग स्टेप बाय स्टेप ग्रो करत मग नंतर माझ्या लक्षात आलं की हे खूप मोठी नीड आहे मार्केटची. आज जसं मला लॉस झाला,
बरेच लोक ह्याचं त्याचं ऐकून लॉस करतायत मार्केटमध्ये. करेक्ट. म्हणजे मला आता मी शोधत होतो मला कोण गुरु भेटेल, पण मला गुरु भेटत नव्हता त्यावेळेस. म्हणजे लक्षात आलं की ही नीड आहे मार्केटची, शिकवणारं कोण नाहीये. आता तर रील्स आहेत, तेव्हा तर रील्स वगैरे काय नव्हतं, शॉर्ट्स आहेत. तेव्हा तर एवढं मार्केटिंग मोबाईल नव्हता, तेव्हा तर असं काही जास्त नव्हतं, युट्यूब पण नव्हतं त्यावेळेस, युट्यूब नव्हतं, काही नव्हतं. आता तर रील्स आहेत, शॉर्ट्स आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो, भरपूर जे हे रील्स आणि शॉर्ट काय करतात माहिती का, ट्रेडिंग. मी एवढे कमावलेत, मी 10,000 कमावले, मी 20,000 कमावले, सगळे प्रॉफिट दाखवतात. आणि प्रॉफिट दाखवून काय करतात, मी विप्रोमध्ये लावते आणि एवढा प्रॉफिट आला, मी एवढे लावले, मी प्रॉफिट. खूप असे करतात काही काही. लॉस का दाखवत नाहीत कोणी. आता कसं असतं सर बघा, म्हणजे लोकांना प्रत्येकाला काय ना काय हे करायचं, सेल करायचं मार्केटमध्ये, प्रत्येकाला हे करायचंय. तर मी लाईफमध्ये कधीच ते बिलीव्ह नाही केलं प्रॉफिट दाखवण्यावरती किंवा ह्याच्यावरती, म्हणजे कधीच नाही. म्हणजे एवढे आपले युट्यूब चॅनल आहेत भारतीय शेअर मार्केट मराठी, काही करतात लोक, असं झालं. हो काही करतात ते लोक. काय करतात सर, ते दोन्ही पोझिशन लावून ठेवतात, बायची पण लावून ठेवतात, सेलची पण दोन्हीकडे ते पोझिशन लावतात. त्यांचं काय ब्रोकरेजात जाणार आहे, फक्त कुठली तरी एक प्रॉफिट मध्ये येणार आहे, बरोबर. त्यांना माहिती आहे, त्याच्यावरती एक साईडला ते करतात आणि तोच दाखवतात जो प्रॉफिट मधला आहे. लॉस काही दाखवत नाही, त्याच्यामुळे लोकांना ते लोकांना अट्रॅक्ट करतं. मला काय नाही, लोकांनी प्रॉफिट साठी शेअर मार्केटमध्ये फक्त येण्यापेक्षा किंवा प्रॉफिट बघून दुसऱ्याचा येण्यापेक्षा अगोदर समजून घेतलं पाहिजे. मला वाटतं पेशन्स ठेवले पाहिजे, लगेच असं लालच न ठेवता एक थोडंसं एक शिकण्याच्या माध्यमातून अगोदर आलं की मला शिकायचंय, अगोदर शिकून घ्यायचंय आणि मग बघू काय करायचंय, करायचं का नाही करायचं. ह्या उद्देशाने जर युथ आहे ना, आजचा युथ हे अशा एक बघतो विकतो आणि स्वतः सेटअप करतो आणि पैसे लावतो आणि लॉस करतो, बरोबर. जसं तुम्ही स्टार्टिंगला गेलं ते तसं ते पण करतात, बरोबर. मग यांचं सोल्युशन काय? ह्याचं सोल्युशन एकच आहे. म्हणजे मला असं वाटतं की ह्या गोष्टींवरती की आपण ज्यावेळेस लोक येतात, म्हणजे आमच्याकडे ट्रेनिंग आहेत, लोक येतात तर आम्ही खूप सांगतो लोकांना, पण काही लोकांना काय होतं ते अक्कल विकत घेतल्याशिवाय लोकांना समजत नाही. काही लोकांना म्हणजे आपण किती सांगितलं ना त्यांना ते करून बघायचं असतं. म्हणजे 90% लोक असे असतात की आपण त्यांना अगोदर सांगा सगळ्या गोष्टी, पण त्यांना ते करून बघितलं त्याच्या हात पोळल्यानंतरच ते शाणे होतात. मग ही रिअलिटी आहे मार्केटची. ते पण तर त्यासाठी मला असं वाटतं की थोडंसं वेळ दिला की बाबा प्रॉफिटसाठी नाही यायचं मला मार्केटमध्ये, मला शिकण्यासाठी यायचं आहे. आणि मग मला मी शिकल्यानंतर माझ्या लक्षात येईल मला काय केलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने पुढचे ऍक्शन प्लॅन बनवलं पाहिजे. असा एक भ्रम आहे सर की ट्रेडिंगमध्ये 90 to 95% लॉसमध्ये असतात लोक, बरोबर, आणि 5 ते 10% लोकच कमावतात. असं एक आहे, हे बरोबर आहे कसं तुमचं? भ्रम नाही, ते सत्य आहे. सत्य आहे का ते? म्हणजे 95% लॉसमध्ये असतात. जवळपास एक्सचेंजचा डेटा आहे की 93% ट्रेडर लॉसमध्ये आहेत, 93% ट्रेडर लॉसमध्ये आहेत, पण तरी ते करतात. हा तेच सांगतो ना सर. म्हणजे काय होतं की ते एक हॅबिट लागलेली असते मार्केटची आणि त्यांना ते करायचं असतं. काही लोकांना ते खेळायचंच असतं, म्हणजे पैसे असतात त्यांना ते घालवायचेच असतात किंवा त्यांना तो इन्कम येत असतो रुटीन, ते करायचंच असतं. माझ्या हिशोबाने खूप मोठं मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे. म्हणजे आज आपल्याला जवळपास म्हणजे आपण बघितलं तर आज 300-350 लाख करोडचं आपलं मार्केट कॅपिटल आहे टोटल पूर्ण एक्सचेंजचं जर आपण बघितलं तर. आणि ट्रेडर्स हे मार्केटमध्ये एवढा व्हॉल्यूम वाढलेला आहे आता. म्हणजे आपल्या कोविड नंतर एवढे लोक आले. आज मागच्याच महिन्यामध्ये NSEचं हे आलं होतं की 20 करोड डीमॅट अकाउंट होल्डर झाले त्यांच्याकडे, 20 करोड. म्हणजे खूप पब्लिक आज आपल्याकडे मला वाटतं पॅन कार्ड होल्डर काहीतरी 45 करोडच्या आसपास मला वाटतं पॅन कार्ड होल्डर आहेत. 45 करोड का 60 करोड असं काहीतरी आपला फिगर आहे मला वाटतं. हा 45 करोड पॅन कार्ड होल्डर आहेत. आज त्यातले 20 करोड लोकांकडे डीमॅट अकाउंट आहे. म्हणजे जवळपास 50% मार्केट तर पॅन कार्ड होल्डरचं कॅप्चर झालं आणि आणखीन समोर वाढत जाणार आहे. तर खूप मोठं मार्केट आहे, ह्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी आहेत. ट्रेडर काही प्रोफेशनल ट्रेडर पण आहेत, नाही असं नाही. म्हणजे आपण फक्त ट्रेडिंगला निगेटिव्हली नाही घेतलं पाहिजे, पण काही प्रोफेशनल ट्रेडिंग करणारे लोक आहेत. पण आज त्यांचं स्किल, त्यांचे एक्सपिरियन्स, त्यांचं नॉलेज, त्यांचं डिसिप्लिन हे ट्रेडिंगमध्ये खूप महत्त्वाचं असतं. मग सर ते 93% लोक जे फेल होत आहेत त्यांना तुम्ही काय गायडन्स देसाल आजच्या व्हिडिओत, आजच्या पॉडकास्ट? हां, मी 93% लोकांना हाच सुरुवातीला गायडन्स देईल की जसं मी म्हटलं की तुम्ही प्रॉफिटच्या पाठीमागे नका लागू. तुम्ही हां, तुम्ही नॉलेज घ्या आणि सिस्टम प्रोसेस तुम्ही फॉलो करा. सिस्टम आणि प्रोसेस फॉलो करा. हां, म्हणजे टिक मार्क की बाबा मी हे केलं का, ते केलं का, प्रॉफिट नाही, मी प्रोसेस फॉलो करा. तुम्ही प्रोसेसला फॉलो केलं की तुमचा प्रॉफिट ऑटोमॅटिक होणार आहे. तुम्ही प्रॉफिटला फॉलो केलं की त्या गोष्टी होत नाही. प्रोसेसमध्ये मग काय सांगता येईल? हां, मग प्रोसेसमधून मी ट्रेंड बघतो का, किंवा मी कुठली स्ट्रॅटेजी यूज करतो, मी तिला बॅक टेस्टेड मी तिला केलेलं आहे का, माझा स्टॉप लॉस टार्गेटचा रेशो कसा आहे. म्हणजे मी समजा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय होतो, प्रॉफिट छोटा घेऊन बाहेर पडतात आणि लॉसला थांबतात.
प्रॉफिट एवढा, लॉस एवढा, मग तुम्ही एवढा करून प्रॉफिट किती होणार आहे तो? मॅचच नाही होणार. मग ते हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर ते आपण स्वतः बघितलं पाहिजे, मार्केटचा ट्रेंड बघितला पाहिजे, स्ट्रॅटेजी आपण डिसिप्लिन ठेवून एक फिक्स स्ट्रॅटेजी पाहिजे, एक सेटअप पाहिजे ट्रेडिंगचा, बरोबर का नाही? तर ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेडरना लक्ष देणं खूप गरजेचं आहे. इमोशनवर पण जातात तो लोक की आज मार्केट अप जाणार आहे किंवा डाऊन जाणार आहे, किंवा मार्केटची सिच्युएशन, इंटरनॅशनल मार्केट सिच्युएशन, लोकल मार्केट सिच्युएशन, ते पण ट्रेडिंगला कमी हे करतात, लॉस येतात. आता कसं आहे बघा, मार्केट म्हणजे मार्केटचा जो रेट असतो ना, त्या रेटवरती अनेक गोष्टींचा इम्पॅक्ट असतो. ग्लोबल हे ते बायर सेलर मेन म्हणजे हे सगळं डिमांड सप्लायवरती चालतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट असतो. पण एक ट्रेडरला मी काय म्हटलं की काही होऊ द्या, किंवा ट्रेडरला एक चार्ट, टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास असतो, किंवा त्याला प्राइस पॅटर्नवरती म्हणजे प्राइस जे बोलते त्या पद्धतीने त्याने पुढे ॲक्शन्स घेतल्या पाहिजे. म्हणजे प्राइस ॲक्शन, चार्ट पॅटर्न्स, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात, ह्याच्या असतात. म्हणजे त्याचा अभ्यास खूप डिटेलमध्ये आहे. तर त्याने एक कुठली तरी एक गोष्ट ठरवली की ह्या गोष्टीचा पॅरामीटर मी यूज करणार. इंडिकेटर्स असू द्या, काही सपोर्ट रेजिस्टन्स असू द्या, त्याची कुठली स्ट्रॅटर्जी असू द्या, जी काय असेल, त्यांनी ती एक गोष्ट फॉलो केली. आणि त्या एक गोष्टीमध्ये मी नेहमी सांगतो की बाबा मी शाळेमध्ये मी जवळपास 5वी ते 10वी मी कुस्ती गेम खेळायचो मी. तर त्याच्यामध्ये एक ढाक नावाचा डाव होता. तर तो एकच डाव माझा एकदम परफेक्ट होता, मी कधीच कुस्ती हारलो नाही. ओके, म्हणजे ते तुमचा USP होता. USP, हा USP. मला काय म्हणजे तसंच कुठलीही गोष्ट कुस्ती जिंकायसाठी तुम्हाला 100 डावाची गरज नाही आहे, तुम्हाला एकच गोष्ट तुमची परफेक्ट पाहिजे. तसे तुम्हाला 100 स्ट्रॅटेजी नको, 100 गोष्टी नको, काय नको. तुमची एक परफेक्ट स्ट्रॅटेजी तुम्ही बिल्ड करा, तिला तुम्ही स्ट्रॉंग करा, तिला तुम्ही रिडिफाईन करा, डिट्यून करा. ती स्ट्रॅटेजी तुम्हाला इथं झालं. सर, जे ट्रेडिंग करतायत आता भरपूर सारे नवीन लोक, जसे की स्टुडंट पण असतात, काही वर्किंगवाले, रिटायरवाले, हाऊसवाईफ, असे भरपूर लोक आहेत की त्यांना ट्रेडिंगमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये यायचं आहे. पण त्यांच्या मनात फिअर आहे की अरे पैसे कमावलेले आहेत आपण एवढे सारे, आणि ते गमावून तर नाही बसवणार, पण ते त्याच्यामुळे ते येत नाहीत. जसं तुम्ही US बघा की खूप सारे लोक ट्रेडिंग करतात, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, त्याचा रेशो भरपूर मोठा आहे असं म्हणतात. इंडियाचा खूप कमी आहे, फक्त ते एका फिअरमुळे. कारण की तुम्ही आता रिटायर्ड आलेले जे लोक आहेत, तर त्यांना भीती वाटतं की आजही त्यांना FDवर विश्वास आहे, त्यांना शेअर मार्केट म्हणलं त्याला असं वाटतं की हे जुवाच आहे सगळा. बरोबर. त्याच्या नवीन लोकांना तुम्ही काय संदेश, त्यांना कसं तुम्ही मोटिवेट करसाल की तुम्ही या इकडे आणि समोर तुमचं करिअर किंवा तुमची लाईफ शेअर मार्केटमध्ये करा? मी नवीन लोकांना नेहमी सांगतो, मी प्रत्येक सेमिनारमध्ये पण सांगितलेलं आहे की शेअर मार्केटमध्ये हा ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट 2 पार्ट आहेत. तर नवीन लोकांनी मी सांगत असतो की जे घरात वस्तू वापरतो आपण वर्षानुवर्ष, बरोबर का नाही, तुम्ही ते ब्रँड यूज करताय घरामध्ये, तर तुम्ही त्या पाहिलेल्या आहेत त्या कंपन्या, तुम्ही प्रत्येक कंपनी आज लिस्टेड आहे. तर मी नेहमी सांगतो की बाकीच्या जगाने कुठली कंपनी सांगितली, काय सांगितलं, ती कंपनी काय बनवते, काय नाही, हे प्रोडक्ट, मग त्याचं फंडामेंटल, टेक्निकल, ते सगळं विसरून जा. अगोदर तुम्हाला काही माहिती नाही, माहितच नाही. तर नवीन लोकांनी एक तर काय करायचं, यायचं की बाबा एक तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये येऊ शकतात, किंवा ज्यांना डायरेक्ट शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची त्यांनी हे करायचं की बाबा घरात उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो एक प्रत्येक प्रोडक्ट यूज करत असतो. करेक्ट, ही स्ट्रॅटेजी चांगली आहे. प्रत्येक प्रोडक्ट यूज करत असतो तो. आज सकाळी जो त्या उठल्यानंतर तो ब्रश करतो, कोलगेटने ब्रश करतो, कोलगेट लिस्टेड आहे. आता आपण जे काही आता ह्या कंपन्यांचं आता आपण हे करतोय, मी एक पब्लिकमध्ये आपण व्हिडिओ आपण शूट करतोय, त्यामुळे एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो या ठिकाणी मी. आपण जे काही आता कंपन्यांचं आपण नाव घेऊया पॉडकास्टमध्ये किंवा आपण उल्लेख करू, तर ते केवळ एज्युकेशन आणि पर्पजसाठी आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल असं रिकमेंडेशन नाही आहे. तर इन्व्हेस्टमेंट लोकांना तुम्हाला ज्यावेळेस करायची असेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घ्या आणि आपल्या रिस्क ॲपेटाईटप्रमाणेच मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. जसं म्हटलं एक्झाम्पल, आपण कोलगेटने दात घासतो, कोलगेटचे शेअर्स घेतले. नंतर आपण आंघोळीला जेव्हा साबण वापरतो, फॉर एक्झाम्पल हिंदुस्थानी युनिलिव्हर, त्याचे शेअर घेतले, लिस्टेड आहे ती कंपनी. नंतर आपण ब्रिटानियाचं बिस्किट खातो, चहा टाटाचा हे करतो, बरोबर करायचं, कपडे घालतो. नंतर गाडीच्या कंपनीचे वापरतो, हिरो, मारुती, बजाज, ते शेअर्स घ्या तुम्ही, बरोबर काय. तुम्ही ज्या पेट्रोल पंपावर जाता ते शेअर्स घ्या, कुठल्या बँकेचं कार्ड स्वॅप करताय ते शेअर्स घ्या, जो फॅन घरात यूज करताय, जो TV आहे, जो मोबाईल आहे, ते शेअर्स घ्या. जे का म्हणजे अगदी पार रात्री हे करल्यापासून एवढे प्रोडक्ट तुम्ही यूज करताय घरात. एशियन पेंट वापरताय, पॉलिकॅप वायर वापरताय, भरपूर गोष्टी वापरताय. प्रत्येक कंपनी लिस्टेड आहे मोठ्या. तुम्ही जे वर्षानुवर्ष ब्रँड हे करता तर तेच शेअर्स घ्या सुरुवातीला. बघितलेल्या आहेत कंपन्या तुम्ही, ते लक्षामध्ये, आणि मग अशी सुरुवात करा. तेच ना सर, आता थोडं तर नॉलेज आहे लोकांना की हां शेअर मार्केटमध्ये यायचं आहे, आणि असे जे ना ब्ल्यू चिप स्टॉक
ब्ल्यू चिपमध्ये त्याच्यात एकदम सिक्युअर्ड कंपन्या आहे, त्यांचा रेव्हेन्यू चांगला आहे, प्रॉफिटेबल आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर ते स्टॉक लोक जास्त प्रेफर करतात कारण की लो रिस्क स्टॉक त्याला असं म्हणतात, बरोबर. तर जे नवीन इन्व्हेस्टर आहेत त्यांनी फक्त याच ब्ल्यू चिपकडे फोकस केलेलं बरं राहील का, हे स्ट्रॅटेजी कशी वाटते? हो, नवीन आणि इन्व्हेस्टरने अगदी त्यांनी नवीन ह्या ब्ल्यू चिपमध्येच गेलेलं चांगलं नवीन इन्व्हेस्टरनी, कारण त्याला नॉलेज नसतं जास्त तेवढं, किंवा त्यांनी डायरेक्ट इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट केली, डायरेक्ट निफ्टी 50मध्ये, तरी त्याच्यासाठी खूप चांगले. डायरेक्ट म्हणजे इंडेक्स म्हणजे काय, ते निफ्टीच्या डायरेक्ट ज्या टॉपच्या 50 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होते त्याची त्या रेशोमध्ये, त्याच्यामुळे त्याला सिक्युअर्ड राहत होतो आणि त्यांनी त्या पद्धतीने स्टार्ट केलं तरी चांगलंच आहे. नाही पण आता भरपूर साऱ्या लोकांचं कसं असतं की मला शेअर मार्केटमध्ये यायचं आहे ना, मला भरपूर पैसा कमवायचा आहे, बरं, मला 10% 15% नको आहे, मला करोडपती व्हायचं आहे, असे पण काही असतात लोक शेअर मार्केटमधून. काही ते बघतात ना इकडे तिकडे व्हिडिओ, यांनी गाडी घेतली, यांना बंगला घेतला शेअर मार्केट कमावून ट्रेडिंग करून वगैरे, तर त्यांना लगेच पैसे कमवायचे आहेत आणि ते तर ब्ल्यू चिपनं शक्य नाही आहे. बरोबर बरोबर. मग त्यांना काय सांगसाल? आता लगेच पैसे कमवायचे त्याला ट्रेडिंगमध्ये जावं लागतं, बरोबर. मग ट्रेडिंगसाठी वेळ देणं गरजेचं आहे, स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. आता सचिन तेंडुलकरचा मुलगा, त्याला किती शिकवलं सचिन तेंडुलकरनी तरी तो डायरेक्ट नाही बनवू शकत, सचिन तेंडुलकर तर बघू शकत, कारण ते एक आर्ट आहे, ती एक आर्ट आहे. तसं ट्रेडिंग हे सुद्धा एक आर्ट आहे, ते सायन्स नाहीये. ते जर असंच झाल्यावर असंच रूल जर असतं तर ते सायन्स झालं, आणि सायन्स असतं तर ते मग सगळ्यांनीच पैसे कमवले असते, बरोबर. ते एक आर्ट आहे, ती एक कला आहे. मग तुम्हाला ती कला डेव्हलप करून घ्यावी लागेल, शिकून घ्यावी लागेल, त्याला वेळ द्यावा लागेल. तेही शक्य आहे. बरेच ट्रेडरही चांगलं काम करतात, मी नेहमी सांगतो, मी काही ट्रेडिंगच्या विरोधात नाहीये, पण खूप कमी ट्रेडर असतात की जे सक्सेस होतात. बाकी इन्व्हेस्टर, मॅक्सिमम इन्व्हेस्टर प्रॉफिट मध्ये राहतात. पण तिकडनं पण दोन्ही रिस्क तर आहेच. हो, रिस्क आहे. तुम्हाला करोडपती व्हायचं आहे, मग तुम्ही लाख करोडपती व्हायचं, तुम्हाला पैसे कमवायचे एवढे, तर रिस्क तर घ्यावंच लागेल. विदाउट रिस्क काही नसणार. विदाउट रिस्क माणूस मोठा करोडपती व्हायचं, रिस्क टेकिंग ॲबिलिटी ठेवावं लागेल, ठेवावंच लागते. रिस्क जगात कुठलाही माणूस नाही की जो विदाउट रिस्क पुढे गेलेला आहे आयुष्यामध्ये, कुठलाच नाहीये. तर भरपूर वर्किंग प्रोफेशनल आहे सर, पैसा आहे, जॉब करतात, जॉब करता करता एक साईड इन्कमचे शोधत असतात. आता माझाच एक मित्र आहे, तो गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आहे, तो म्हणतो सर मी खूप MPSC UPSC अभ्यास केला, खूप रात्रंदिवस अभ्यास करायची सवय, आता जॉब लागला, तिथं कामच नाही काय, 18 घंटे काम करणारा किंवा अभ्यास करणारा, तिथे गेल्यावर त्याला वाटतो की अरे मी इथं काय कुठं फसलो, मी एवढा अभ्यास, मी मेहनत करणारा आहे, पैसे कमवतोय, पण त्याला सेकंड इन्कम सोर्ससाठी शेअर मार्केट बघतोय. बट अगेन नॉलेजची कमी. तो आम्हाला विचारतो तू कुठं केला इन्व्हेस्ट, तू कुठं केलं इन्व्हेस्ट, तू सांगतो का, एखादा टिप देतो का? हे टिप खूप फिरतं सर हे टिप. तुम्ही काय म्हणाल टिपला काय, म्हणजे या वर्किंगवाले लोक टिप खूप करत राहतात, कारण की त्यांना नॉलेज नसतं, ते इकडलं तिकडलं ऐकतात आणि इन्व्हेस्टमेंट करून देतात. मग या टिपला तुम्ही कसं बघता? नाही म्हणजे आता आम्हालाही बरेच लोक विचारतात कुठेही गेलं तरी, सर शेअर सांगा, टॉपचे 2-3 शेअरचे नावं सांगा. म्हणजे असं किती दिवस आपण लोकांना विचारत राहणार? करेक्ट. म्हणजे सिम्पल आहे, सरळ या, भारती सरांचे शेअर मार्केट क्लासेस जॉईन करा, प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी शिका, सगळे प्रश्नाचे उत्तरं मिळतील. हा म्हणजे क्लासेसच करा असं नाहीये. समजा शिकलं ते चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे शिकून व्यवस्थित समजा एका प्रोसेसमधून घेणं, पण नॉलेज घेऊनच तुम्ही केलं पाहिजे. कुणाच्यावरती डिपेंड राहून तुम्ही जास्त दिवस नाही कुठल्याही ह्याच्यात सस्टेन करू शकत, बरोबर ना. कुठलंही क्षेत्र असू द्या, दुसऱ्याच्या जीवावरती माणूस मोठा होऊ शकत नाही. मग शेअर मार्केटच सोडा, तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्या त्याला विचारण्यापेक्षा स्वतः एवढे सक्षम बना, स्वतः एवढं नॉलेज घ्या की तुम्हाला कंपन्या सिलेक्ट करता येतील, कंपन्यांचा ॲनालिसिस करता येईल. तसं ते झालंय, त्याचा पण बिझनेस झालाय, कोणाकडनं शिकावं प्रश्न तो पण आहे ना, की कोणाकडनं शिकायला पाहिजे. भरपूर लोक आलेत मार्केटमध्ये, 999 रुपयात कोर्स घ्या, वेबिनार करा आणि शिकून घ्या आणि करोडपती बना, असे पण नाही वेबिनार सर. मग एक ट्रस्टेड कोणतरी नाव पाहिजे ना त्यांना, त्याच्याबद्दल मी बोलतोय. कारण की शिकाना तर शिकणं युट्यूबवर मिळतं, फ्री पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही पण फ्री सेमिनार घेतात खूप सारे, तुम्ही बघितले मी व्हिडिओ. बट तरी पण एक त्यांना एक कोणतरी एक हँड होल्ड करणारा पाहिजे, सपोर्ट. बरोबर. एक गुरु म्हणतात ना सर, आता प्रत्येकाचा गुरु असतो एक. बरोबर. तुम्ही पण सर आज 75,000 लोकांपेक्षा जास्त लोकांना ट्रेन केलेलं आहे शेअर मार्केटचं, त्यांना गुरु केलेला आहे. सो कसा हा अनुभव राहिला, इतक्या लोकांना तुम्ही शिकवलेला, आजही शिकवतायत, आणि कसा तुमचा अनुभव आहे? हां, म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या, तर मी 2008 साली ह्याला सुरुवात केली. तर मी ते एका पेपरवरती लिहून काढलं सगळं की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. शेअर मार्केटमध्ये काय करायचं ह्याच्यापेक्षा काय नाही करायचं हे खूप महत्वाचं आहे. काय करायचं हे सगळ्यांना माहिती टिप आहे बरं. नाही करायचं हे लिहून घ्या, करायचं काय ते का नाही करायचं ते लिहून घ्या. मग ते काय नाही करायचं हे खूप महत्वाचं आहे की लोकांना. तर ते सगळं मी लिहून काढलं, माझी सगळी प्रोसेस बनवली.
आणि मग मी लोकांना शिकवायला सुरुवात केली आणि आपल्या सोप्या लँग्वेजमध्ये, की जसं मी अगदी शून्यापासून स्वतः ठेचा खाऊन पुढे आल्यामुळे प्रॅक्टिकली सगळं माहिती आहे काय होतं काय नाही होत. तर त्या सगळ्या गोष्टी मी उतरवल्या आणि लोकांना मी सांगायला सिम्पल लँग्वेजमध्ये सुरुवात केली. तर लोकांना त्याच्यामध्ये खूप चांगला बेनिफिट झाला. लोकांची भीती गेली सगळ्यात महत्त्वाचं. आज भारतीय शेअर मार्केटमध्ये एवढे लाखो लोक का अटॅच आहेत की लोकांना, पहिल्या मराठी लोकांना वाटायचं की बाबा शेअर मार्केट आपलं काम नाही, हे लोकांमध्ये भीती होती. पण लोकांना माझ्या व्हिडिओ पाहिल्या, माझे लेक्चर्स अटेंड केले, लोकांनी माझे सेमिनार अटेंड केले, त्यांच्या डोक्यात ती भीती गेली किंवा एक कर्जबारी शेतकरी कुटुंबातला मुलगा, एक सिंपल एक व्यक्ती जर चांगलं शेअर मार्केटमध्ये काम करू शकतो तर आपण पण करू शकतो. हे त्यांना एक त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आली त्यांच्यामध्ये. आणि मग त्यांना सोप्या लँग्वेजमध्ये मी सांगितलं, शिकवलं मार्केट, सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, लोकांना आवडल्या, त्या समजल्या, सगळ्यात महत्त्वाचं समजल्या त्यांना त्या. त्यांनी त्याच्यावरती ऍक्शन घेतली, लोकांना बेनिफिट झाला आणि मग लोकांना सांगत गेली. आणि अशाच पद्धतीने मग हे भारतीय शेअर मार्केटचं हे आपलं नाव वाढत गेलं आणि लोकांना त्याचा चांगला फायदा होत गेला. आता सर सगळ्यात महत्त्वाचं, आज खूप सारे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत की सॅलरी येते सॅलरी आणि दुसऱ्या दिवशी किंवा 5 तारखेनंतर 10 तारखेनंतर गायब. त्यांना शेअर मार्केटमध्ये यायचं आहे बट सॅलरी राहतच नाही, संपून जातं. डेटमध्ये अटकलेलं आहे, EMIs, कार घे, गाडी घे, आयफोन घे. मग अशा लोकांना तुम्ही काय, कसं शेअर मार्केटमध्ये कसे येतील, त्यांना डेप्थ कमी कसं करतील ते, आणि त्यांचा इन्व्हेस्टमेंटची माइंडसेट कसे करतील, तर ते त्यांना कसं गाईड करसाल तुम्ही? बरोबर. म्हणजे तुम्ही जसं बोलले की ही रिअल परिस्थिती आहे, मार्केटची सिच्युएशन आहे की पहिले 5-10 तारखेनंतर लोकांकडे सगळं साफ होत जातं. म्हणजे आपण बघतो आजकाल लाईफस्टाईल अशी झालेली आहे की बाबा खाऊ पिऊ ऐश करो, याला ह्याने घेतली तर आयफोन घेतला तर मला. आज असे आपण बघतो की ॲड बघतो की 15,000 रुपये सॅलरी आहे आणि 1.5 लाखाचा आयफोन आहे. खरंच आहे सर. ते मध्ये तर त्या आयफोनच्या जाहिराती अशा दाखवत होती की एक बाबा तर ते मुलगा तर आई त्याची भाजी विकत होते आणि तो बाबा आयफोन नाही घेतला तर मी आत्महत्या करेल. अरे बापरे. म्हणजे मला जर पहिल्यांदा नाही, आणि ते पण पहिल्याच दिवशी त्याला ते मोटिवेशन, एक्साइटमेंट की मला मी पहिला त्याचा बाहेर असला पाहिजे. माइंडसेट मधून सर कसे निघतील लोक आणि त्यांना कधी समजेल की इन्व्हेस्टमेंट किती महत्त्वाची आहे? आणि ह्या गोष्टी काय होत्या, ह्या सोशल मीडियामुळे असं हे झालेलं आहे सगळं की लोकांना त्यातून काय घ्यायचं आणि काय नाही हे लोकांना समजत नाहीये. त्यांनाच कसं गाईड करतात? हां, तर सगळ्यात महत्त्वाचं जे लोक, आता तुम्ही म्हटले की सॅलरीचं आहे, तर एक फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आम्ही सगळे फायनान्शियल प्लॅनर असू द्या किंवा काय असू द्या, एक रूल सांगतो आम्ही, एक 50-30-20चा रूल म्हणतो आम्ही, की नेहमी 50% जो काय आपला इन्कम असतो तो आपल्याकडे जो काही गरजा असतात, मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा, भाडं, नीड्स आहेत त्या आपल्या, किंवा रेंट असेल, मुलांचं शिक्षण असेल, ज्या गरजा आहेत त्या आपल्याला त्या भागवल्याच पाहिजे, त्याला पर्याय नसतो, तो खर्च आपण टाळू शकत नाही. तर त्याच्यावरती 50% आपण स्पेंड करू शकतो. दुसरी गोष्ट ते झालं नीड. त्याच्यानंतर 30% वॉन्ट्स. मग ते वॉन्ट्स, मग त्याच्यामध्ये आयफोन आला, बाकीच्या गोष्टी आल्या, चांगले ब्रँडेड शूज आले, XYZ सगळ्या गोष्टी, गाडी आली. हां, तरी 20% मात्र इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. मग काही झालं तरी हां, मग त्यासाठी काय करायचं, पगार आल्या 20% अगोदर इन्व्हेस्ट करायचं, अगोदर करायचे. हां, म्हणजे अगोदर एक्सपेन्स करून मग जे काय सेव्ह होतात ते इन्व्हेस्ट नाही करायचे. अगोदर सेव्ह करून जे इन्व्हेस्ट करून जे शिल्लक राहतात ते एक्सपेन्स करायचे. हे डिसिप्लिन लागत नाही ना, हे प्रॉब्लेम आहे लोकांचा. मग तो एक EMI समजायचा आपला. हां, ते EMI समजायचा आणि ते ऑटोमॅटिक SIP तून किंवा ते म्हणून ते डिसिप्लिन. हां, सॅलरी आल्या त्या दिवशी आपली ती SIP गेलीच पाहिजे किंवा ती इन्व्हेस्टमेंट गेलीच पाहिजे ऑटोमॅटिक. असं समजा तर EMI आहे. हां, EMI समजायचा तो. आणि मग अगोदर ते पैसे 20% अगोदर इन्व्हेस्ट करायचे आणि मग खर्च. हे डिसिप्लिन जर ठेवलं. पॅटर्न बघितलाय सर, SIP करतात लोक, म्युच्युअल फंड बघतात आणि चांगला थोडा पोर्टफोलिओ बनला, घे एखादी गाडी, घे एखादा बंगला, किंवा असं अगेन लायबिलिटीज मध्ये घ्या. लायबिलिटी आणि ऍसेट मध्ये तुम्ही थोडं एक्सपेंड. आता माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, आपण पैसा कमवतो, आपण आपलं एक लाईफस्टाईल पण जगली पाहिजे. करेक्ट. हां, मग तुम्ही त्या गोलसाठी जर तुम्ही SIP केली असेल गाडीच घेण्यासाठी, तर ती घेतलीच पाहिजे. करेक्ट. हां, आपल्याला जे लाईफ एकदाच आहे, मी नेहमी सांगतो माणसाचा जन्म एकदाच आहे. तुम्ही ह्या कसं होतं, काही गोष्टी काही चांगल्या वयातच झालेल्या योग्य असतात. बरोबर आहे. तुम्ही 50-60चे झाल्यानंतर तुमच्याकडे BMW मर्सिडीज येऊन काय उपयोग नाहीये, हे तर लक्षात तुमच्या. उगाच आयुष्यभर जीव बरोबर मारायचं आणि मग परत ते दवाखान्याला घालवायचं, तर ह्याही मेंटॅलिटीचा मी नाहीये. तर तुम्ही ज्या गोलसाठी तुम्ही केलेलं आहे ते गोल, तुम्ही त्या गोलसाठी ती SIP करा. ते गोल बिंदास गाडी घ्या, बिंदास तुम्हाला जे काय. हां हां, नाही
आणि लोन सुद्धा असलं पाहिजे. मी काय म्हणतो माहितीये का, कम्फर्ट झोन मध्ये माणूस मोठा होऊ शकत नाही. करेक्ट. लोन पाहिजे पण योग्य गोष्टींसाठी, किंवा आपल्या टोटल इन्कमच्या एक तर 30-35% लोन ठीक आहे, इन्कमच्या तेवढा EMI तुम्ही घेऊ शकता. तेवढी रिस्क मला वाटतं घेतलीच पाहिजे प्रत्येकाने. नाही पण आजकाल बघतो ना सॅलरी 5 दिवसात. हां तेच तर तर त्यासाठी तेच उपाय आहे. 30% तुम्ही जे म्हणताय 30% पर्यंतच तुमचं सपोज 1 लाख सॅलरी आहे तुमची, तर 35,000 पर्यंत EMI तुमचा चालू शकतो. पण सर होम लोनच आज तुम्ही 90% पर्यंत म्हणजे तुमची सॅलरी आहे सपोज 1 लाख 90,000 पर्यंत EMI देतात. हां मग अशा लोकांना ते फायनान्शियल डिसिप्लिन नाहीच आहे ना, मग त्यांना प्रॉब्लेम येणारच. त्यांना ते कायम त्यांना ऑक्सिजनची गरजच लागणार, त्यांना बाहेरच्या ऑक्सिजनची त्यांना गरज लागणार. ते सरळ श्वास घेऊ शकत नाही ते, त्यांना सारखं इकडून तिकडून ते फायनान्शियल डिसिप्लिन मध्ये येत नाही. ते 35% पर्यंत EMI ठीक आहे, जो तेव्हा त्याच्या क्रॉस करतो किंवा काय चालतो तर त्यावेळेस चॅलेंजेस खूप चालू होतात सर. की 50-30-10 सॉरी 50-30-20 हां 50% तुमच्या नीड्स, 20% वॉन्ट्स आणि 20% सेव्ह करून इन्व्हेस्ट करा. तर ते हे रूल्स सेव्ह नाही, इन्व्हेस्ट करा. ते जर फॉलो सेव्ह न करू इन्व्हेस्ट करा, त्या पैशाला कामाला लावा. राईट. एक तर शेअर मार्केट, म्युच्युअल फंड. सर म्युच्युअल फंड आणि SIP काय असं काय मला? हां आता SIP हा म्युच्युअल फंडचा पार्ट आहे. म्युच्युअल फंड मध्ये 2 गोष्टी असतात, SIP आणि लमसम. SIP म्हणजे एक मी सिस्टमॅटिक दर महिन्याला एक टप्प्याटप्प्याने पैसे टाकतो. हां आणि समजा माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, मी दर महिन्याला 10,000 इन्व्हेस्ट करतो, ते झाले SIP. ओके. किंवा माझा पगार 1 लाख रुपये, मी दर महिन्याला 20,000 रुपये इन्व्हेस्ट करणार, ते झाले SIP. आणि माझ्याकडे एक 5-10 लाख रुपये आहेत आणि मी ते एकदम इन्व्हेस्ट केले तर ते झालं लमसम. तर SIP आणि लमसम हे म्युच्युअल फंडचा पार्ट आहे. सर खूप लोक आजही जे वयस्कर लोक आहेत ते म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट याच्याकडे बघतच नाही. ते त्यांना FD चांगली वाटतं, भले ते 6% येऊ दे ना, 7% येऊ दे ना. त्यांना काय सांगसाल तुम्ही? कारण की ते FD तर सर आज इन्फ्लेशन बघता तर ते मायनसच होतं, म्हणजे काही मिळतच नाही असं झालंय ना. बरोबर. त्यांना काय सल्ला देसाल तुम्ही? आता बऱ्याच लोकांना तुम्ही जसं म्हणलं इन्फ्लेशनमुळे लोकांना समजतच नाही की इन्फ्लेशन हा पार्ट आपल्या बऱ्याच लोकांना इंडियातला समजतच नाही. बरोबर ना, की महागाई किती वाढते. आज एक गोष्ट समजा 100 रुपयाला आहे, समजा 6-7% आता आपल्या रिटेल प्राइस वाढत आहेत इंडियामध्ये आपण पाहिलं तर, मग ती 107 रुपयाला होणार आहे. म्हणजे काय, मला जे 100ला वस्तू मिळत होती ती 107ला मिळणार आहे, म्हणजे 7 रुपये ती महाग झाली. बरोबर, म्हणजे माझ्या 100 रुपयाच्या किंमत एक 7 रुपयाने 7% डाऊन झाली, मायनस झाली. 7% रुपयांची व्हॅल्यू कमी झाली. बरोबर 7%. मग मी जर बँकेत पैसे ठेवले FD मध्ये तर मला जर 7% व्याज मिळत आहे किंवा 6% मिळत आहे किंवा 7%च मिळत आहे, तर तुमचं इन्फ्लेशनच्या वरचा जो तुमचा इन्कम आहे तोच तुमचा नेट रिटर्न्स आहे, ॲक्च्युअलमध्ये तोच तुमचा प्रॉफिट आहे. मग तुम्ही जर समजा तुम्हाला 7% बँकेत मिळतात आणि 7% इन्फ्लेशन आहे, मग तुमचं नेट रिटर्न्स किती झाले? 0. तुम्ही जर 10% कमवले आणि 7% इन्फ्लेशन आहे, मग नेट रिटर्न तुमचे झाले 3%. येते लक्षामध्ये. जर तुम्ही 12% तुम्हाला इन्कम रिटर्न्स मिळाले आणि तुम्हाला इन्फ्लेशन 7% आहे, तर नेट रिटर्न झाले 5%. तुम्ही ते 7 सोडूनच द्यायचे. ऍक्च्युअल खरी ग्रोथ म्हणजे तुमचे इन्फ्लेशनच्या वरचे रिटर्न्स आहेत. तर हे लोकांना समजणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर जगापेक्षा जर तुम्हाला फास्ट ग्रो करायचं असेल तर तुम्ही इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न्स देणाऱ्या ॲसेट्स मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सर इन्फ्लेशन इथं गव्हर्नमेंट डेटा देतो, जे आता दैनंदिनच्या वस्तूच्या गोष्टी आहेत. कधी कधी मी पालकाची भाजी घ्यायला गेलो त्या दिवशी 30 रुपयाला होती, काही दिवसा अगोदर ते 10 रुपयालाच होती. ते एकदम डिमांड सप्लाय चेंज होत राहतं आणि त्याची प्राइस एकदम वाढून जातो. तर ते इन्फ्लुएन्सर डेटा निघतो कसा आणि सामान्य लोकांना तर ते 7% दिसत नाही असं मला तरी दिसतं. FD तर तिथं तर काहीच कामाचीच नाही. इन्फ्लेशन हे होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे ओव्हरऑल अक्रॉस द इंडस्ट्री काढला जातं. त्याच्यामुळे पण तरी पण तुम्ही म्हणता ते प्रॅक्टिकल खरं आहे की आपला डेटा मिळतो 6-7%, पण ऍक्च्युअल मध्ये जास्तच असतं. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की FD मध्ये इन्व्हेस्ट करणं तितकं रिलेव्हंट नाहीये. थोडंसं आज आपण 1 रुपया ज्यावेळेस कुठेही इन्व्हेस्ट करतो तर अगोदर एकच स्वतःला प्रश्न विचारायचा की इन्फ्लेशन पेक्षा किती जास्त मिळणार आहेत. करेक्ट. 7% सोडून किती मिळणार, म्हणजे त्याच्यावर किती मिळणार आहे, अशाच ऍसेट्स क्लासमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करणार तर तुम्ही मोठे होणार आहे. नाही तर इन्फ्लेशन तुमचे रिटर्न्स खाऊन टाकणार, महागाई वाढणार, आपल्याला लाईफमध्ये ग्रोथ मिळणार नाही. आणि प्रत्येकाने फायनान्स बद्दल आजच्या काळामध्ये सिरियस होणं खूप गरजेचं आहे. पैसे आले गेले, नाहीतर तुम्ही मग मिडोकरच लाईफ तुम्ही जगणार शेवटपर्यंत हीच परिस्थिती राहणार. 5 तारीख 10 तारीख मुलांना स्ट्रगल, आपल्याला स्ट्रगल, जे आपलं आयुष्यभर गेलं तेच पुढं नाही का. घर घर की कहाणी जो आहे नाही का, वो बदल नाही सकती फिर.
जर काहीतरी चेंज करायचं असेल प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सिरियसली करणं गरजेचं आहे. फायनान्सला सिरियसली घेतलं पाहिजे, नॉलेज हे घेतलंच पाहिजे जर बदलायचं असेल तर. हेच जे ह्याच नॉलेजवर जर आतापर्यंत आलाय तेच करत राहिला तर तिथंच राहाल किंवा खालीच आहे. खाली जाणार आहे मोस्टली, वर जाऊ शकत नाही. ते नॉलेज पुढे घेऊन नाही जाऊ शकत. सर एक आजचा ट्रेंड काय म्हणून वाटतं तुम्हाला, पुढचे 10 वर्ष कोणते इंडस्ट्री आहे ते बूम करतील? जसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळीकडे आलं आहे, ए आय. बट असं वाटतं कधी कधी ए आय हा फुगाच आहे का फक्त? कारण की फ्युचरमध्ये ए आय आला आणि बंद पडलं. रोबोटिक्स आलतं खूप आलतं, नंतर ते थोडं कमी झालं. रोबोटिक्स ड्रोन आले भरपूर आले, नंतर मग ते एकदम कमी झालं. तुम्हाला काय वाटतं ए आय किंवा फ्युचरमध्ये कोणते इंडस्ट्री बूम करणार? हे आता माझं कसं म्हणणं असतं, म्हणजे आता आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो ना, की काही एक 5% 10% नवीन इंडस्ट्रीमध्ये करणं ठीक आहे. 5% 5-10% हो, म्हणजे त्या बेट करणं त्या नवीन सेक्टरवर. हो 5-10% बेट करणं त्या इंडस्ट्रीमध्ये. शक्यतो स्टेबल झालेल्या इंडस्ट्रीजमध्ये आपण हे केलं पाहिजे. हां, की कॅप्टिव्ह मार्केट जे असेल, की बाबा नवीन इनोव्हेशनपेक्षा जे गोष्टी लागणारच आहेत, बरोबर का नाही, इन्फ्रा असू द्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी असू द्या, फार्मा असू द्या, IT असू द्या, बँकिंग फायनान्स असू द्या, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही इनोव्हेशन जास्त नाही दिसणार, पण जे टेक यूज करतायत त्या क्षेत्रामध्ये अशा कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट करणं चांगलं आहे. आणि नवीन हे AI वगैरे ह्या गोष्टी डेव्हलप तर होत राहणार, त्यात तुम्ही 5-10% बेट तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आपलं एक्सपोजर असणं सगळ्या सेक्टरमध्ये मला वाटतं गरजेचं आहे. मग सांगाल ते 5-10% कोणत्या कंपनीज किंवा कोणत्या जे म्हणतात ना इंडस्ट्री कोणती? हा, आता बघा, म्हणजे आता बऱ्यापैकी आपण जे बघतो आपलं म्हणजे गव्हर्नमेंटचा फोकस आपण बघायचा बजेटमध्ये काय आहे, तर जसं ग्रीन एनर्जीवरती गव्हर्नमेंटचा फोकस आहे. मग इलेक्ट्रिक कार जशा म्हणतात, मग त्या रिलेटेड कुठल्या कंपन्या आहेत, की ज्या सोलार एनर्जी रिलेटेड कुठल्या कंपन्या आहेत, विंड एनर्जी रिलेटेड कुठल्या कंपन्या आहेत, हे ते लक्षामध्ये. मग त्या कंपन्यांना डायरेक्ट त्या कंपनीला हात न घालता मग त्याला त्या कंपन्यांना सप्लाय करणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत, करेक्ट, ते पण बघा. थोडंसं बॅक ह्याला जायचं, बॅकवर्ड इंटिग्रेशन करायचं. लोकांना त्या फक्त कंपन्या माहिती असतात की ज्या बनवत आहेत ते, त्या कंपन्याला सप्लाय कोण करते, त्यांना मेजर त्यांना जास्त फायदा होणार आहे, तर त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं. हे तर लक्षात, डेटा माहित नसतं ना, हे डेटा माहित नाही पडत ना, तर तो अभ्यास करणं गरजेचं आहे. तोच म्हणून आपण जे म्हणतो एक्सपर्ट कुठल्या इंडस्ट्रीमध्ये, कारण एखाद्या इंडस्ट्रीमधला आम्ही नेहमी एक्सपर्टच्या सल्ल्यावरती बिलीव्ह करतो. आज मोठमोठे मुकेश अंबानी असतील, अदानी ग्रुप असतील, यांच्याकडे खूप मोठमोठे ॲडवायझर आहेत, प्रत्येक क्षेत्रातले ॲडवायझर आहेत, सल्लागार आहेत. बिल गेट्स सुद्धा म्हणतात, मी कुठल्याही गोष्टीला, मी अगदी साधं क्रिकेट जरी खेळायचं म्हणलं तरी सोबत कोच असतो, पत्ते जरी खेळायचं म्हटलं तरी सोबत कोच असतो, गुरु असतोच. ते म्हणतात त्या गुरुने 20-25 वर्ष घातलेले आहेत, मला तेवढी घासायची गरज नाही, मला 5 मिनिटात सांग काय विषय ते, बरोबर का? तुझं काही चार्ज आहे ते सांग मला 5 मिनिटात. 25 वर्ष घालायचे नाही, मला 25 वर्ष नाही घालायचे तेवढ्यासाठी, तेवढे वर्ष आहेत माझ्याकडे. तर मला लोकांना तेच सांगणं की काय आपली जी कॅपॅसिटी असेल त्याला त्या लेव्हलचा, आपल्या लेव्हल प्रमाणे गुरु बनवा. करेक्ट, आणि पुढे जा. येस. आणि सर आज ग्लोबल, जसं तुम्ही नाव घेतलं अदानी ग्रुप झालं किंवा अंबानी, भरपूर सारे मोठे मोठे ग्रुप्स आहेत, आणि ते हे जे मोठे मोठे शेअर्स आहे सर, आणि ग्लोबल काय एखादी न्यूज येते, हिंडरबर्गची एखादी न्यूज आली, हे असे आहेत ते तसे आहेत, आणि पूर्ण मार्केट डाऊन होऊन जातं. तर मग ते ग्लोबल मार्केट इंडियाला कसं काय, म्हणजे ते इकॉनॉमी कसं काय कमी करतंय आपली? आता हे कसं आहे माहिती आहे का, हे एक काय म्हणतात आपण, हे वॉर आहे एक प्रकारचं, डेटा वॉर आहे, किंवा आपण काय म्हणू शकतो, किंवा हे एक प्रकारचं इकॉनॉमिकल वॉर आहे. आता न्यूज येते, शेअर खाली पडतो, बरोबर आहे का नाही, किंवा आपल्या इकॉनॉमीला लगेच त्या इम्पॅक्ट होतो त्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती. आता मी जर असं बघतो ह्या गोष्टीकडे की बाबा ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये माणूस मोठा झाल्यानंतर ह्या अडचणी येणारच. माणूस ज्याच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत ह्याचाच अर्थ तो मोठा आहे. करेक्ट, बरोबर ना. जो काय करत नाही त्याला अडचणीच येणार नाही, सगळ्यात महत्वाचं. म्हणून असे ग्रुप जे आहेत, मला तरी वाटतं की, आणि आपली लोक लगेच व्हिडिओ बनवतात त्या गोष्टींवरती, असं व्हिडिओ बनवतात की 5 लाख कोटी गायब झाले, त्याचे लाल डोळे करू लागले, त्याला इन्व्हेस्टर झोपला म्हणतात. इन्व्हेस्टर आता म्हणजे ते बियर आला, पूर्ण मार्केट पैसे खाऊन गेला, म्हणजे 200 मार्केट 200 पॉईंट सेन्सेक्स पडला तरी मार्केट ढासळलं, कोलमडलं, असे म्हणजे शब्द न्यूजवाले पण हे करतात, बरोबर का नाही. म्हणजे ते असं झालं की बीपी, आता माणसाचा नॉर्मल हार्टबीट आहे त्याला 2%, 80 ते 120 मध्ये चालणारच आहे, पण 80 ते 85 झालं म्हणजे ते हे झालं नाही का. ते असं म्हणजे त्याचं हे केलंय मीडियाने, सगळं मसाला लावून त्याला खूप मोठ्या लेवलला केलेलं आहे. तर माझं काय म्हणणं आहे की अशा गोष्टींनी थोडंसं आपल्या लोकांनी बघितलं पाहिजे की बाबा
आपल्या इकॉनॉमीशी लोक खेळत आहेत, बाहेरचे लोक, किंवा ह्या गोष्टी आज त्या उद्योजकामुळे पूर्ण देश चालू आहे. करेक्ट. आज आज लोक उद्योजकांना शिवाय घालतात आज लोक मोठ्या लोकांना. एक काय जातं एक लोअर क्लासची एक काय असते, एक म्हणजे हे असते, एक मेंटॅलिटी असते एक ह्यांची, की बाबा ते नेहमी श्रीमंतांना शिवाय देत असतात. म्हणजे मी बघायचो किंवा आज आपण सुद्धा त्या लेवलमधून गेलेलो आहे, तर त्या सोबत जर्नीमधूनच गेलेलो आहे. तर ते बघितलेले आजूबाजूचे लोक किंवा आपले काय म्हणतात किंवा काय त्या आकार आपण त्या परिस्थितीतून गेलेलो आहे. तर त्यांना असं वाटतं की हे मोठे लोक लुबाडून चोऱ्या करून मोठे झालेले आहेत, हे लय असे झालेले आहेत, हे एक त्यांचा समज असतो. आज कुठलाही माणूस लक्षात घ्या, कुठलाही माणूस म्हणजे जो सक्सेसफुल व्यक्ती आहे, आज त्याने ते गुण त्याच्यामध्ये ॲक्वायर केल्याशिवाय किंवा तो ऑनेस्ट असल्याशिवाय तो वर जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, हे सगळं तिथून हँडल होतंय सगळं, आणि तो काही कोणालाही वर नाही आणत. करेक्ट. ज्याची काबिलियत आहे, जो इमानदार आहे त्यालाच वर नेतो. त्याला सहन करायची शक्ती आहे त्याच्यामध्ये तेवढी, त्यालाच त्याने वर नेलेलं आहे. आज तुम्ही आम्ही चर्चा करून उपयोग नाही, हा चोर आहे तो चोर आहे, बरोबर का नाही, येतं लक्षामध्ये. आज आपल्याला हेच कळत नाही, आपण श्रीमंत लोकांना जर आपण निगेटिव्ह बोलत असू तर आपण कधीच श्रीमंत होणार नाही. कारण तुम्हाला निगेटिव्हच अट्रॅक्ट करणार. तुम्ही श्रीमंतीला निगेटिव्हली घेताय, तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. तुम्ही पैशाला निगेटिव्हली घेताय. असं म्हणा ना की यांनी कसं ग्रो इथपर्यंत कसं आलेत, ते काय नॉलेज घेतलं, काय कोणतं ट्रेनिंग घेतलं, यांनी कोणता अभ्यास केला, ते बघायचं की शॉर्टकट ब्लेम करून टाकायचं. ब्लेम गेम आपल्याला जमत नाही तर दुसऱ्यांना नाव ठेवायचं, शॉर्टकट मारायचं. तर असं नाही. म्हणजे त्या व्यक्तीमुळे किंवा आज एक ठराविक 20% लोक पूर्ण देशाला चालवत आहेत किंवा जेवढं टॅक्स पे करतायत. आज बाकी पब्लिक किती आज टॅक्स पेयर आहे, तुम्ही विचार करा ना. 20% लोक 80% लोकांना चालवत आहेत. हो, तेच जग आपला देश सांभाळत आहेत ना, तेच टॅक्स पेयर आहेत. आज देश चालतो कशावरती, टॅक्सवरती. असं म्हटलं तर सर, आज आपल्याला इकॉनॉमीमध्ये 3 नंबर, अर्थव्यवस्था 3 नंबरला यायचं, 2 नंबरला यायचं. पण सर पहिल्या नंबरला अमेरिका, दुसऱ्या नंबर चायना, तिसऱ्या नंबर आता जपान आहे, चौथ्या नंबरला आपण आहे. 5 ट्रिलियन पर्यंत आहे वाटते जपान. राईट. आपली आहे 4 पॉईंट समथिंग. आता म्हणणार आहे तिसऱ्या नंबरला येणार आहे. तिसऱ्या नंबरला. तर काय अट्रॅक्ट करतं आपल्याला की आपली इकॉनॉमी वाढेल? म्हणजे फक्त एफडी इन्व्हेस्ट म्हणजे FDI जे बाहेरून येतात त्याच्यामुळेच वाढणार, की आणखी काय वाटतं तुम्हाला की आपली इकॉनॉमी वाढेल? आता बघा, तसं बघायला गेलं ना तर आपला इंडियाचा GDP सगळ्यात फास्ट ग्रो होता आता. आणि हे जर कंपाऊंडिंगनी जर प्रमाण चालत राहिलं, कारण आज वर्ल्ड मध्ये आपला GDP सगळ्यात टॉप मध्ये. करेक्ट. 7%, 8%. हा, तर आपला GDP बाकीच्यांचा 1-2% असं ग्रोथ आहे. म्हणजे ह्या जे पुढचे 3 आहेत. नाही पण सर त्यांचा 2% आहे, बरोबर आहे. बट त्यांच्या एवढ्या मोठ्या ह्याच्यावर 2% म्हणजे खूप झालं ना ते. हो नाही, ठीक आहे ना. पण हे जर कंपाऊंडिंगनी पाहिलं तर आपण त्यांना एक 20-25 वर्षात बीट करू शकतो. जर हेच ग्रोथ जर कंटिन्यूस राहिली आणि कंपाऊंडिंग आपण त्यांना बीट करू शकतो. आणि असं मला वाटतं ते होईल एक दिवस तरी. कारण हे जो स्पीड आहे, आपली जी युथची जी पॉवर आहे, आणि पूर्वी लोकांकडे टेक्नॉलॉजी नव्हती आपल्याकडे. पूर्वी लोक अवलंबून होती बऱ्याच गोष्टींवरती. आज आपले ब्रेन्स खूप पॉवरफुल आहेत आपल्याकडे, आणि युथ पॉवरफुल आहे, ब्रेन्स पॉवरफुल आहे. आणि कंझ्युमर हे पहिले आपण लोकसंख्येचे दुष्परिणाम बदलायचो, आता लोकसंख्या आपला फायदा झालेला आहे, कारण हेच कंझ्युमर आहेत आपले. जपानने सर एक न्यूज बघितली मी, जपानने 1 लाख लोक त्यांना काम करायला पाहिजे होते, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे गेलेत, आम्हाला 1 लाख लोक पाहिजे, द्या युथ तुमचे. आज ही लोकसंख्या आपली पॉवर झालेली आहे. आपण निबंध लिहिले की लोकसंख्येचे दुष्परिणाम कसे थांबवायचे, पण आज लोकसंख्या हीच ताकद झालेली आहे आपली. त्यामुळं कंपाऊंडिंगनी आपलं हे फ्युचर इंडियाचं खूप जबरदस्त आहे. आणि खूप मोठ्या लेवलला आपण जे म्हणतो आर्थिक महासत्ता, नक्कीच मला तरी वाटतं 20-25 वर्षामध्ये, असं नाही 2-5-10 वर्षात नाही शक्य. अमेरिका 22-24 ट्रिलियन डॉलरवरती आहे, चायना 14-16 ट्रिलियन वरती आहेत, आणि आपण आता $4 ट्रिलियन वरती आहे. तर ते अंतर मोठं आहे, पण कंपाऊंडिंगनी हीच जर ग्रोथ राहिली आपली, आणि आपण एक 20-25 वर्षामध्ये आपण क्रॉस करू शकतो. चायनाला तरी नाही, म्हणजे सगळ्यातच कंपाऊंडिंगची ताकद मोठी आहे. चायना, अमेरिका असं म्हणतात ना की अमेरिकाला पण क्रॉस करू शकतो, भरपूर करू शकतो. हाच ग्रोथ राहिला तर करू शकतो, नाही करणारच. एवढ्या 25-30 वर्षामध्ये 100% होणार ती, जर ही सिच्युएशन राहिली तर. ठीक आहे सर, एक रॅपिड फायर घेऊया तुमच्या सोबत. येस. ट्रेडिंग की इन्व्हेस्टमेंट? ट्रेडिंगला तुम्ही नाहीच म्हणताय? नाही म्हणतो असं नाही. आता तुम्ही मला दोन पैकी नाही, याच वरून असतं ना ते की तुमचं प्रेफर्ड इन्व्हेस्टमेंटला प्रेफर्ड. मी स्वतः आता इन्व्हेस्टमेंट जास्त फोकस करतो. व्हेरी गुड. स्टॉक की म्युच्युअल फंड? स्टॉक. FD की म्युच्युअल फंड? ऑब्विसली म्युच्युअल फंड. फॉर ट्रेडर सर, कमोडिटी चांगलं की इक्विटी?
कमोडिटी ट्रेडरसाठी खूप चांगलं आहे. कमोडिटी मार्केट. येस, कमोडिटी मार्केट चांगलं आहे. कमोडिटीमध्ये सर थोडंसं माहिती द्या बरं. कमोडिटीमध्ये काय होतं, ट्रेडर्ससाठी आज बघतो आपण, एक तर मार्केट सकाळी 9:15 ते 3:30 टाइम शॉर्ट आहे आणि भरमसाठ कंपन्या आहेत, 5,000 कंपन्या. इकडे कम्युनिटीचा बेनिफिट काय, सकाळी 9 ते रात्री 11:30-12 पर्यंत ऑफिस सुटल्यानंतर पण ट्रेडरला ट्रेडिंग करता येईल. आणि एक मोजके 4-5 कमोडिटी चांगल्या आहेत, गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, कॉपर, निकेल, लीड, झिंक, ॲल्युमिनियम, ह्याच्या पलीकडे काय नाहीये, हे तर लक्षात येतं तुमच्या. तर त्याला फोकस होईल ना, म्हणजे तुम्ही स्टॉक पेक्षा कमोडिटीला जास्त प्रेफर ट्रेडरसाठी कमोडिटी मार्केट. सर स्मॉल कॅप, मिड कॅप की लार्ज कॅप? फ्लेक्सी कॅप. फ्लेक्सी म्हणजे सगळ्यांचं मिक्स. फ्लेक्सी कॅप. हा, किती पर्सेंट मिक्स? 50, 30, 20. अगेन 50 कोणाला सर? लार्ज कॅपला 50, मिडला 30, 30, 20. 30 कोणाला देतात तुम्ही? मिड कॅपला 30, स्मॉल कॅपला. सर असं करून तो कधी रिस्क कमी झाली मग त्याची? हो, कमी पण ठेवली, म्हणजे मिक्स ग्रोथ पाहिजे ना. मिक्स ग्रोथ पाहिजे, म्हणजे मार्केट कधी प्रेशर मध्ये असेल, कधी खूपच फॉल झालं, स्टेबिलिटी पाहिजे व्यवस्थित. लॉंग टर्म साठी सांगतो मी, कारण हे कॅपिटल किंवा लॉंग टर्म हे कशासाठी असतं, हे मोठ्या हॉरिझॉन साठी असतं ना, त्याच्यामुळे त्यात प्रत्येक सायकल जे दिसतंय सर पूर्ण म्हणजे तुम्ही जे सांगताय पूर्ण 20 वर्ष घालवले. 20 वर्षाचा अनुभव सांगताय. 20 वर्षाचा अनुभव सांगतोय, कारण की हे असं कोणी सांगू नाही शकत सर. म्हणजे 50 हे, कारण एखादा नवीन नवशिका करणार 100%च्या असं नाही. तुमचा पूर्ण अनुभव दिसतंय आजच्या या पॉडकास्टमध्ये. सर फंडामेंटल की टेक्निकल? आता दोन्ही करा म्हणतात, पण तुमचं काय म्हणणं आहे? फंडामेंटल टेक्निकलला काय म्हणतो? टेक्निकल आहे ना, ट्रेडरसाठी टेक्निकल. पण मी जसं म्हटलं, मी इन्व्हेस्टमेंट जास्त करतो फ्युचरच्या आणि लॉंग टर्म. मी लॉंग टर्म जास्त प्रेफर करतो लोकांना. त्यामुळे थोडंसं एक्सप्लेन करताल तर फंडामेंटल काय आणि टेक्निकल काय, म्हणजे त्यांना पण लोक. फंडामेंटल मध्ये कसं असतं, आपण एक जसं आपण म्हणतो की एक टेक्निकल अनालिसिस शॉर्ट टर्म ट्रेडरसाठी गरजेचं असतं, की बाबा मला एंट्री एक्झिट घ्यायची, मी एक चार्ट बघतो, त्यातून मी लगेच काही पॅरामीटर यूज करून मी तो शेअर्स मला काही लॉंग टर्मसाठी ठेवायचा नाहीये, बरोबर का नाही. त्यामुळे त्याचं काय एवढं मला बॅकग्राऊंड त्याचा सातबारा बघायची गरज नाहीये. पण एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हे एक लॉंग टर्म रिलेशन सारखं आहे, ते एक लग्न करण्यासारखं आहे. एका शेअर सोबत, एका कंपनी सोबत, एका आपण जोडीदारासोबत कसं हे करतो, मग त्याचं पूर्ण खानदान चेक केलं जातं. आई वडील कोण आहेत, आजी आजोबा कोण आहेत, काय केलं, कसं करतो, काय वागतो, काय उंची, हाईट बीट, सगळं बघतो ना आपण, सगळं बघतो. तसं ते हे फंडामेंटल काय गरजेचं आहे, लॉंग टर्म तुम्हाला शेअर्स निवडायचं आहे. मग ते किती वर्षा जुनी कंपनी आहे, GDP पेक्षा किती ग्रो करते, त्याचं प्रमोटर्स कोण आहे, कंपनीवरती कर्ज किती आहे, कंपनीचं प्रॉफिट मार्जिन किती आहे, कंपनीचे प्रोडक्ट सेल्स किती ग्रोथ आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक करूनच त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केली पाहिजे. क्वांटिटी की क्वालिटी? क्वालिटी. म्हणजे भरपूर लोक असे असतात ना की हा हे 10 रुपयाचा आहे, माझ्याकडे 1000 रुपये आहेत, तर हे खूप सारे शेअर मिळतात. बरोबर. हे रिलायन्स आता एकच मिळू शकतो एवढ्या पैशात. पण रिटर्न्स त्यांना पर्सेंटेज मध्ये मिळणार आहेत, क्वांटिटी मध्ये नाही. करेक्ट. हे कळत लोकांना. रिटर्न्स हे पर्सेंटेज मध्ये आहेत, त्याच्यामुळे क्वांटिटी किती असू द्या फरक पडत नाही. अजून एक सर, ते असतात ना की पेनी स्टॉक. आता मी हर्षद मेहताचं मी बघितलं सर, ते पेनी स्टॉक खूप लोक बघतात की पेनी स्टॉक फटकन जातो, वरू शकतो, 50 पैशाचा आहे आज, तर 2 रुपये तरी झाला तरी आपले पैसे खूप सारे डबल तिबल होतं, असे न्यूज असतात मार्केटमध्ये. आणि ते रिस्क पण तेवढी असतात. आणि असे पण लोक त्या पेनी स्टॉक, जसं हर्षद मेहता भरपूर स्टॉक पेनी स्टॉकला पण फोकस करतात आणि बल्कमध्ये क्वांटिटी विकत घेतात. त्याच्यामुळं पेनी स्टॉकबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी सर नावातच पेनी आहे, लक्षात घ्या. पेनी मध्ये तुम्हाला पेनीच मिळणार आहे, त्यात काही जास्त बोलायचीच गरज आहे. नावातच पेनी आहे, तुम्हाला पेनीवरच समाधान व्हावं लागणार आहे. पेनीमध्ये असं म्हणतात ब्रोकर जास्त पैसे कमवतात. ठीक आहे. कोणता मूवी आहे तो वॉल स्ट्रीट वाला, की त्याच्यात पेनी स्टॉक, वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट मी बघितलं, त्यात पेनी स्टॉक विकून तो करोडपती आणि अब्जपती बनतो. ठीक आहे. ते खूप म्हणजे रेअर ब्रोकरच कमवतात त्याच्यात, असं ते म्हणजे पेनी. मी तर पेनीच्या विरोधात मध्येच आहे. पेनी तुम्ही करून तुम्हाला पेनीच मिळणार आहे, बरोबर. त्यामुळे त्याच्या मी सांगतो लोकांना राजी लागू नका. सर आजचं जे पॉडकास्ट आहे गाईज, तुम्ही खरंच खूप एन्जॉय केला असेल मला खात्री आहे. आणि नेक्स्ट पॉडकास्ट बनवणार आहे बिझनेस कसा ग्रो करायचा. जे उद्योजक आहेत, बिझनेस ओनर आहेत, त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट आम्ही नेक्स्ट पॉडकास्ट शूट करतोय. त्याच्यात आम्ही बिझनेसला ग्रो कसं करायचं, बिझनेसला टीम कशी हँडल करायची, बिझनेसमध्ये सिस्टीम कशा आणायच्या, बिझनेसमध्ये मार्केटिंग कशी करायची, सेल्स कशी करायची, म्हणजे पूर्ण बिझनेसबद्दल. आणि बिझनेसला छोटा बिझनेस तो 100 कोटी 1000 कोटीबद्दल सर तुम्हाला गाईड करतील. आणि तो पॉडकास्ट नक्की बघायचा आहे. हा तर बघितलाच आहे तुम्ही, तो पण पॉडकास्ट बघायचा आहे. त्याच्यासाठी सबस्क्राईबचं बटन नाही दाबलं तुम्ही तर तुमचा लॉस आहे, माझा तर काही लॉस होणार नाही आहे. दाबसाल तर फायदा होईल. समोर आणखी हेच नाही, त्यांचं रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट कसं त्यांनी एक इमॅजिन केलं आणि ते कसे रिसॉर्टला डेव्हलप करून
आज एक छान रिसॉर्ट डेव्हलप केलं त्याचा पण आम्ही पॉडकास्ट घेणार आहे. असे 3 भाग आम्ही बघू सर, पुढे पण 4था भाग पण आणायचा प्रयत्न करू, बघू कसं आपल्याला करायचं. आणि खूप जबरदस्त तुम्हाला नॉलेज आणि हे आम्ही या पॉडकास्ट सिरीजमधून देणार आहे. सर थँक्यू सो मच सर, तुम्ही आल्याबद्दल आणि तुम्ही पूर्ण हे टाईम दिल्याबद्दल तुमचा खूप व्हॅल्युएबल टाईम आहे. आणि तुमच्या या टाईममुळे भरपूर नवीन लोक, आमची पण ऑडियन्स आहेत भरपूर मोठी, त्यांना खूप सारं इन्फॉर्मेशन आणि नॉलेज मिळालं असेल आणि ते पण त्याच्यात ग्रो करेल. आणि गाईज तुम्हाला पण शेअर मार्केटमधलं प्रॅक्टिकली सगळं शिकायचं आहे ना, तर मी एकच नाव सांगेल, इंडियाचं नंबर 1 ट्रस्टेड शेअर मार्केट इन्स्टिट्यूट आहे भारती शेअर मार्केट. हे नंबर वगैरे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. इन्क्वायरी नक्की करा आणि शिका आणि नंतर इन्व्हेस्ट करा, ते बरं राहील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस पॉडकास्ट.